रहस्य, दुर्गा रूपास सिक्रेट। एका उंच पर्वताच्या कुशीत वनमाला नावाचं एक शांत गाव होतं। तिथले लोक साधे आणि आनंदी होते। मयूर नावाचा एक लहान मुलगा तिथे राहायचा, ज्याला निसर्गाची खूप आवड होती। पण गावाच्या वेशीवर पर्वताच्या माथ्यावर असलेल्या एका गुहेत एक भयंकर शक्ती निवास करत होती, जिला कालभैरव रूप म्हणत। लोक आदराने आणि थोड्या भीतीपोटी त्या रूपाचं स्मरण करत। मयूरला नेहमी या रूपाबद्दल एक अनामिक भीती वाटायची। ती किती क्रूर दिसत असेल, तिच्या चेहऱ्यावर रागच असेल, नाही का? तो त्याच्या आज्ञाधारक आजीला जान्हवीला म्हणाला। जान्हवी आजी हसल्या आणि म्हणाल्या, बाळा मयूर, जे रूप बाहेरून भयंकर आणि रौद्र दिसते तेच आतून परमप्रेमाने भरलेले असते। ते प्रेमच तिला शक्ती देते। पण आजी, मयूर म्हणाला, तिला खूप शस्त्र आहेत आणि तिचं वाहन तर क्रूर वाघ आहे। शांत आणि प्रेमळ देवी इतकी भयंकर कशी असू शकते? जान्हवी आजीने त्याला एका वर्षांपूर्वी गावात आलेल्या मोठ्या संकटाची गोष्ट सांगितली। एका भयानक वादळाने आणि वन्य प्राण्यांच्या झुंडीने गावाला वेढले होते। तेव्हा आजी म्हणाल्या, कालभैरव रूपाने एक प्रचंड तेजस्वी प्रकाश वेगळा। तो प्रकाश पाहताच वन्य प्राणी पळून गेले आणि वादळ शांत झाले। ते रौद्र रूप आमचा खरा आधार बनले। मयूरने डोळे मिटून त्या रूपाच्या क्रूरतेऐवजी त्याच्या प्रेमाची कल्पना केली। त्याला वाघ नाही तर एक मायेची, संरक्षणाची सावली दिसली। दुसऱ्या दिवशी सकाळी मयूर गुहेकडे जायला निघाला। त्याचे छोटे पाय पर्वताच्या मार्गावर भीतीने थरथरत होते, पण मनात विश्वास आणि जिज्ञासा होती। गुहेजवळ पोहोचताच त्याला एक शक्तिशाली आणि तरीही शांत ऊर्जा जाणवली। आत काळोख होता, पण त्या काळोखातून एक तेजस्वी, शांत आणि दयाळू डोळा हळूच दिसला। कालभैरव रूपाचा आवाज घुमला, जो डोंगरात प्रतिध्वनित झाला। तू कशाला घाबरतोस माझ्या बाळा? माझी क्रूरता आणि शस्त्र फक्त दुर्जन शक्तींना आवरण्यासाठी आहेत। मयूरने मोठ्या आदराने ते फूल अर्पण केले। त्याला समजले, खऱ्या रक्षणाची शक्ती क्रूरतेत नव्हे तर निस्वार्थ प्रेमात असते। तीच खरी दुर्गा शक्ती।